मित्रांनो, महाराष्ट्र हा भारताच्या आर्थिक महासत्तांपैकी एक मानला जातो. इथे मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, पुण्यासारखा आयटी हब आहे आणि नागपूरसारखं झपाट्याने विकसित होणारं शहर आहे. पण महाराष्ट्राचं भविष्य केवळ याच शहरांवर अवलंबून नाही. आज आपल्यासमोर उभ्या राहत आहेत नव्या ग्रीनफील्ड सिटीज, ज्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा विकास वेगवान करतील. या शहरांमुळे लाखो रोजगार निर्माण होतील, इन्फ्रास्ट्रक्चर बळकट होईल आणि महाराष्ट्र आणखी सुशोभित होईल. मग चला पाहूया, महाराष्ट्रात कोणत्या ग्रीनफील्ड सिटीज साकारल्या जात आहेत आणि त्या कशा राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावतील. पण त्याआधी, ग्रीनफील्ड सिटी म्हणजे काय? ग्रीनफील्ड सिटी म्हणजे असे शहर जे शून्यातून नव्याने उभारले जाते. जिथे पूर्वी काहीच नव्हतं, तिथे आधुनिक पायाभूत सुविधा असलेले नियोजित आणि टिकाऊ शहर वसवले जाते. तुम्ही दुबई किंवा सिंगापूरच्या विकासाची उदाहरणं ऐकली असतील, अगदी तसंच महाराष्ट्रात 6 नवी शहरे उभारली जात आहेत. पण ही शहरे फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्षात आकार घेणार? आणि जर ती प्रत्यक्षात आली, तर ती महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरतील का? चला जाणून घेऊया या 6 ग्रीनफील्ड सिटीज बद्दल. 1. ओरिक सिटी, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी. ही स्मार्ट सिटी मिक, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत उभारली जात आहे. यामुळे संभाजीनगरचं औरंगाबाद रूपांतर जागतिक दर्जाच्या औद्योगिक केंद्रात होईल. टेक्नॉलॉजी बेस्ड इंडस्ट्रीज, प्लग प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन आणि टिकाऊ विकास, उत्तम कनेक्टिव्हिटी. हे शहर मुंबईपासून 390 किमी आणि पुण्यापासून 250 किमी अंतरावर आहे. अंदाजे 2030 पर्यंत ओरिक सिटी मोठ्या प्रमाणात आर्थिक वाढ घडवेल आणि महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. 2. नैना सिटी, नॅना सिटी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या 90,000 एकर जमिनीवर विकसित होत असलेले एक नियोजित शहर. हे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा पर्याय म्हणून विकसित होत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नियोजित टाउनशिप्स यामुळे महाराष्ट्राचा विकास वेगवान होईल. 3. वधावन पोर्ट सिटी, वधवन पोर्ट सिटी. पालघर जिल्ह्यातील हा प्रकल्प महाराष्ट्राचा चौथा मुंबई म्हणून ओळखला जातो. ऑलवेदर डीप सी पोर्ट म्हणून विकसित होत आहे. फेज 1 2029, पूर्ण शहर 2034 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज. महाराष्ट्रातील महत्त्वाचं लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट हब होण्याची क्षमता. 4. दिग्गी इंडस्ट्रियल सिटी, दिघी इंडस्ट्रियल सिटी. एक पोर्टक इंडस्ट्रियल सिटी, जी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवा वेग देईल. प्रारंभी 6,000 एकर जागेवर विकसित होत आहे, भविष्यात विस्तार होण्याची शक्यता. फार्मा, टेक्सटाईल, इंजिनिअरिंग आणि केमिकल उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती. 5. धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी, धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी. रत्नागिरी जिल्ह्यात विकसित होत असलेली भारतातील सर्वात मोठी डिफेन्स सिटी. 1000 एकरांवर पसरलेले औद्योगिक क्षेत्र. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी गेम चेंजर प्रोजेक्ट. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक. 6. धीरूभाई अंबानी ड्रीम सिटी, धीरूभाई अंबानी ड्रीम सिटी. नवी मुंबईमध्ये 4300 एकरांवर विकसित होत असलेला जागतिक दर्जाचा प्रकल्प. $7.5 बिलियन ची गुंतवणूक. हायटेक आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण शहर. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना देणारा प्रकल्प. हे प्रकल्प यशस्वी होतील का? मित्रांनो, महाराष्ट्रात याआधी लवासा आणि सहाराचा अपयशी अनुभव आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या नव्या ग्रीनफील्ड सिटीज खरोखर यशस्वी ठरतील का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. जर हे प्रकल्प यशस्वी झाले, तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनू शकतो. पण यासाठी योग्य नियोजन, पारदर्शकता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.